जय हिंद जय महाराष्ट्र. मी ओंकार तानाजी मोरे आपल्या सेवेत हजर आहे. मराठी सिनेमासृष्टीतील ब्युटी क्वीन ज्या प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने बेहाल करतच असतात. हो, या व्हिडिओमध्ये आपण पूजा सावंत यांच्याबद्दल 10 रंजक तथ्य जाणून घेणार आहोत. मला माहीत आहे तुम्ही उत्सुक आहात, तर चला मग लगेच सुरू करूयात. पूजा सावंत यांनी मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केले क्षणभर विश्रांती या चित्रपटाने. हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाले. अभिनेते सचिन पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सगळी मुलं ना अशीच असतात, जरा कुठे मुली दिसल्या की घुटमळतात. सगळेच नसतात आपण तसे. हां, कळतंय ते. पूजा सावंत यांनी 2019 मध्ये बॉलिवूड डेब्यू केले. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट हा जंगली होता. म्हणजे त्यांच्या हिंदी चित्रपटाचे नाव जंगली होते. पूजा यांनी या सिनेमात शंकरा नावाचे कॅरेक्टर साकारले आहे आणि त्यांच्या ऑपोजिट विद्युत जामवाल यांना कास्ट केले होते. शंकरा. पूजा यांना प्राण्यांचे डॉक्टर बनावेसे वाटायचे, पण प्राण्यांचे डॉक्टर बनणे काही पूजा यांच्या नशिबात नव्हते. तरीही पूजा सावंत यांनी आता सुद्धा कित्येक जखमी प्राण्यांचे पालनपोषण केले आहे. ते म्हणतात ना, आयुष्यात कधी कोणते वळण येईल सांगता येत नाही. तसेच काही पूजा यांच्या आयुष्यात घडले. त्यांच्या पण आयुष्यात एक वळण आले व त्यांनी अभिनय क्षेत्राकडे प्रवास करायचे ठरविले. अपना ख्याल रखना राज. वाजले की 12 या टीव्ही शो मध्ये पूजा सावंत यांनी होस्टिंग केली होती. नमस्कार मैत्रिणींनो, वाजले की 12 या कार्यक्रमात मी पूजा सावंत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पूजा सावंत यांनी लपाछपी, बळी अशा हिट मराठी हॉरर चित्रपटांमध्ये अभिनय केले आहे. यांचे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक थरथरले, पण पूजा सावंत सारख्या सुंदर मुलीने अशा भीतीदायक चित्रपटात काम केले याचे नवल पण वाटले. या अशा सिनेमात काम केल्याने प्रेक्षकांना वाटायचे पूजा सावंत यांना भूत प्रेत, जादूटोणा वगैरे वगैरे याची भीती वाटत नसेल. पण जर खऱ्या आयुष्यात जर बघाल ना, तर पूजा सावंत सुद्धा खूप भेतात. ते स्वतः कबूल करतात त्यांना कधीही एकट्याने कोणतेही हॉरर सिनेमा पाहिला नाही. त्यामुळे असं काही नाही की हा चित्रपट करून धाडसी झाली आहे, भीतीने वाटत. मी ही फिल्म बघताना पण माझ्या भावंडांबरोबर बघणार आहे. पूजा सावंत आणि धर्मेश सरांनी मिळून एक टीव्ही रियालिटी शो सुद्धा चालवले होते. याचे नाव महाराष्ट्राज बेस्ट डान्सर असे होते. मुख्य म्हणजे 2008 मध्ये बुगी बुगी नावाच्या डान्स शो मध्ये पूजा सावंत आणि धर्मेश सर हे दोन्ही कॉन्टेस्टंट होते. पूजा सावंत यांचा बुगी बुगी मधील एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, बघा. करेंगी वो है 18 साल की, मुंबई से, उनका नाम है पूजा सावंत और उनका थीम है इंडो वेस्टर्न. थीम राउंड में आके बहुत ही अच्छा लग रहा है, बहुत मज़ा कर रही हूँ मैं. और ये मेरे लिए एक नया एक्सपीरियंस होगा क्योंकि ऐसे हॉल में इतने अच्छे डांसर्स के साथ मैंने शायद ही कभी डांस किया है. मुझे जो थीम मिला है वो है इंडो वेस्टर्न, इसलिए मैं बहुत इंजॉय कर रही हूँ ये सॉन्ग को. ऑल कंटेस्टेंट्स वॉच आउट फॉर मी. बू. पूजा सावंत यांनी लपाछपी या हॉरर मराठी सिनेमात उत्तम अभिनय केल्यामुळे 2018 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हे त्यांना देण्यात आले होते. यूट्यूबवर भारतीय डिजिटल पार्टी नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे, ज्यात पूजा सावंत यांनी पाणीपुरी विकण्याचे चॅलेंज केले होते. व्हिडिओ खूप फनी आहे, जाते ते जाऊन पहा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देतोय. माझे सिनेमे पाहिले नाहीत तुम्ही? नाही म्हणतायत ते. यांना 5 रुपये जास्त द्यायला सांग. तुम्ही 30 रुपये द्या मला पाणीपुरीचे. तुम्हाला माहित नसेल, पण पूजा सावंत यांना 2020 मध्ये कल्याण ज्वेलर्स यांचे ब्रँड अँबॅसेडर बनविण्यात आले होते. पूजा एका इंटरव्ह्यू मध्ये सांगतात, जंगली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचा जीव गेला असता, पण विद्युत जामवाल यांनी त्यांचे जीव वाचवले. त्यांच्या तोंडूनच ऐका काय प्रसंग होता तो. आम्ही शूट करत होतो एका हत्तीच्या पिल्लू बरोबर. ते काहीतरी 3 महिन्याचं पिल्लू होतं आणि ट्रेलरमध्ये जे पिल्लू आहे तेच पिल्लू. आणि मला आधी असं वाटलं की अरे वा, आपण तर किती कुत्र्यांच्या पिल्लांबरोबर आणि खेळलोय, एलिफंट बेबी काय होणार. आणि तो समोर होता, आईबरोबर खेळत होता आणि मी त्याला बोलवलं माझ्याकडे. तर मला हे अजिबात माहीत नव्हतं की ते हत्तीचं पिल्लू 300 किलोचं असतं जनरली. तर ते माझ्याकडे धावत आलं आणि माझ्या जवळ आल्यानंतर त्याने फक्त सोंड्याने मला असं टच केलं. टच केल्यावर तू मागे जमिनीवर पडले होते. त्याने मला असं थोडंसं बँग केल्यावर मी जमिनीवर पडले आणि त्याला माझ्यावर असं उलटं व्हायचं होतं, खेळायचं होतं.
थँकफुली विद्युत जमवाल वॉज राईट नेक्स्ट टू दॅट बेबी. त्याने त्याला पुल केलं बाजूला आणि मन डायव्हर्ट केलं त्याचं. ही सेव्ड माय लाईफ. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास जय महाराष्ट्र.